आणखीन माहिती घेण्यासाठी जाऊयात माझे सहकारी मनोज दयाकर आता आपल्या सोबत आहेत। मनोज, मुंबईमधले सगळेच्या सगळे कल आता हाती आलेले आहेत का? अजून किती निकाल यायचे बाकी आहेत? कारण आता भाजप हाच मुंबईमधला क्रमांक 1 चा पक्ष आहे। हे जवळपास आता जे आकडे आपल्या समोर आहेत त्यावरून तर स्पष्ट झाले। तर काल मतदान हे पार पडलेलं आहे आणि आज मतमोजणीला सुरुवात झालेली आहे आणि आजच्या मतमोजणीमध्ये देखील आपण बघता 75% ही मतमोजणी झालेली आहे। 25% मतमोजणी ही अद्याप बाकी आहे, पण यामध्ये देखील आपण बघितलं तर भाजप आज सर्वात मोठा भाव ठरलेला आहे। भाजपने या ठिकाणी 75 पेक्षा अधिकचा आकडा या ठिकाणी गाठलेला आहे, तर उद्धव ठाकरे यांनी 50 पेक्षा अधिकचा आकडा या ठिकाणी गाठलेला आहे। पण आपण यामध्ये बघितलं तर जी शिंदेची शिवसेना होती यांनी कुठेतरी अद्यापही 25चा आकडा हा गाठलेला नाही आहे आणि मनसेकडे देखील अद्याप आपण बघितलं तर खातं या ठिकाणी उघडलेलं नाही आहे। 20 वर्षानंतर हे दोन्ही बंधू एकत्र आले होते आणि त्यासाठी आपण पहिलं महत्त्वाचं म्हणजे ही महानगरपालिका तर सर्वांच्या लक्षामध्ये राहणार आहे, कारण की भरपूर वर्षांनी 20 वर्षानंतर हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र निवडणुकीला सामोरं गेलेले होते, एकत्र निवडणूक हे लढलेले होते आणि त्यावरती आपण बघितलं तर त्यांची जाहीर सभा देखील 2 ठिकाणी पार पडली। पहिली सभा ही आपण बघितलं तर नाशिकमध्ये पार पडली, तर दुसरी जाहीर सभा ही आपण बघितलं तर दादर येथील शिवाजी पार्क मैदानावरती पार पडली आणि त्यामध्ये देखील आपण बघितलं तर जे अदानी असेल किंवा टीकाही करण्यात आलेली होती, पण आपण बघितलं विकासाच्या मुद्द्यावरती दोघी बंधूंकडनं अद्याप ही कोणती भाषणंही झाली नव्हती आणि टीका करण्यात आलेली होती। पण आपण या ठिकाणी बघितलं तर भाजपकडून सरकारकडून या ठिकाणी आपण बघितलं तर विकास हा केला गेला होता आणि विकासाच्या दृष्टीने या ठिकाणी बोलण्यात आलेलं होतं। त्यामुळे आता आपण बघितलं तरी ठाकरे बंधू हा कितीचा आकडा पार करतात, 70 आकडा हा पार करतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे आणि या ठिकाणी भाजप 100चा आकडा गाठते का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। आणि भाजप 100चा आकडा गाठण्याच्या दिशेने वाटचाल करताना दिसते। फारशी लांब नाहीये 100चा आकडा गाठण्यापासून भाजप, आणि तो आकडा जर भाजपने पार केला तर भाजपच्या इतिहासातलं, मुंबई महानगरपालिकेच्या भाजपच्या इतिहासातलं हे सगळ्यात मोठं यश असेल आणि या यशाचे शिल्पकार अर्थातच देवेंद्र फडणवीस असतील। या सगळ्या संदर्भात आपण बोलणारच आहोत। या सगळ्या दिलेल्या आत्ताच्या ताज्या अपडेट्स बद्दल खूप खूप धन्यवाद मनोज।